नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण संजू पाटलाची इथं आपण आलेलो आहे या प्लॉट पीक पाहणी कार्यक्रमासंदर्भामध्ये. तर आपल्याला शेतकरीच मनोगत सांगणार आहेत किंवा कृषी गोल्ड 151 बद्दलच्या व्हरायटी बद्दल वैशिष्ट्य सांगा साहेब. माझं नाव संजय राम पाटील, राहणार बोरका, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. मी 151 ही व्हरायटी घेतली. या व्हरायटीचं वैशिष्ट्य एक आहे की ह्यांची उगवणशक्ती सध्या जास्त आहे आणि ह्यांचे शेंग जरी बघितलं ह्याला 80, 85, 125 शेंगापर्यंत आहेत. आमची पेरणी 16 जूनला झालेली आहे, तरी आता हे 90 ते 95 दिवसामध्ये ही व्हरायटी पूर्ण काढू शकता. याची शेंग 190, 80 शेंगा तयार आहेत. त्यांची फवारणी सध्या 2च फवारण्या केल्या आता आणि ह्यासाठी लागणारा जो खर्च आहे ते सध्या कमी होतोय. तरी शेतकऱ्याला हे सगळ्यासाठी आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ह्याची व्हरायटी घेतल्याबद्दल शेतकरी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढू शकतो. कारण मी 2 बॅगा पेरलेल्या आहेत. आता माझं उत्पन्न कमीत कमी जास्त हो अशी माझी अपेक्षा आहे, कारण गेल्या वर्षीपरीस मला यंदा चांगली क्वालिटी आहे असं सांगतो मी. सर साहेब, आता एक महत्त्वाचा विषय किंवा चारकोल डॉट आणि येलो मोजेकचे शेतकरी म्हणायला लागले. तर आपल्या व्हरायटीबद्दल काय सांगू शकता? चारकोल डॉट किंवा आपल्या व्हरायटीबद्दल रेसिड्यू पॉवर पण आहे आपल्याकडे व्हरायटीला. ह्या व्हरायटीला चॅलेंज नाही. ह्याला फवारणीची म्हणजे फवारणी जर टायमावर केली तर ह्याला दुसरा रोग पडू शकत नाही. दुसरी रोग प्रतिक्रिया जी आहे ती रोग प्रतिक्रिया याच्यावर जास्त होऊ शकत नाही. आणि व्हरायटी एकदम आहे. ह्याच्या शेंगा आहेत हे 4-5 दाण्याचे शेंगा आहेत. दुसऱ्या व्हरायटीला 2, 3 किंवा 1ही दाण्याची शेंग असते. पण ह्या व्हरायटीमध्ये 4, 5, 3 आणि 2 दाण्याच्या तर शेंगाच नाहीत ह्याच्यामध्ये. मोस्ट ऑफ द 3 दाण्याच्या शेंगा सगळ्यात जास्त आहेत. सगळ्या 3-4 दाण्याच्या शेंगा आहेत. बरोबर, लवकर भरले आणि शेंग पण लवकर भरणार. शेंग लवकर भरली. आपल्याला पाऊस कमी पाऊस काढला जास्त पाऊस काढला व्हरायटी चांगली आहे. हे बघा, आता इथं ही पण आता चांगली आहे बघा. एकदम चांगला आहे साहेब. एक प्लॉट कोरडवाहूला जमेल का? कोरडवाहूला जमेल, पण पाणी असेल तर पाणी जर देता येईल पाणी जर थोडं कुठं जरी आपल्याला जर 15-20 दिवस मी त्या दिवशी तुला पहिलेच पेरायचं फक्त पाण्याची सुविधा पाहिजे.